तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघ विकसित करण्यासाठी विविध उद्योग व त्यामधून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे बुलढाणा अर्बनचे संचालक तथा शहरातील सुप्रसिद्ध उद्योगपती डॉक्टर किशोर केला यांचे भरीव योगदान असल्याचे प्रतिपादन आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी केले आहे। 20 एप्रिल 2026 रोजी जळगाव जामोद शहरातील सरोजदेवी किसनलालजी केला सहकार विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या भव्य सभागृहात डॉक्टर किशोर केला यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात आमदार डॉक्टर संजय कुटे बोलत होते। जळगाव जामोद शहर तालुका तसेच संपूर्ण विधानसभा मतदारसंघाचे बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी सहकार विद्यामंदिर, श्री सुपो जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी, जनक बिल्डर अँड डेव्हलपर्स अशा विविध संस्था, उद्योग व व्यवसायाच्या माध्यमातून डॉक्टर किशोर केला यांनी मतदारसंघातील रोजगार, युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून दिल्या आहेत। अशा या हरहुन्नरी अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा वाढदिवस 20 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या प्रसंगी जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे, जळगाव जामोद नगर परिषदेचे नगराध्यक्ष, नगर परिषद उपाध्यक्ष कैलास पाटील, आमदाराचे स्वीय सहाय्यक निलेश शर्मा यांच्यासह शासकीय कंत्राटदार परीक्षित ठाकरे, माजी संचालक रामा इंगळे, उद्योजक सुरेश उनडकाट, प्रमोद भन्साली, संजय इंगळे, अमोल सौदागर, बाबू जमादार, मेहुल पलन, ऋषिकेश विप्रजात तसेच बुलढाणा अर्बनचे विभागीय अधिकारी प्रकाश सावळे, शाखा व्यवस्थापक व अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते। या प्रसंगी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत डॉक्टर किशोर केला यांच्या वाढदिवसानिमित्ताने औक्षण करून त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या। तर सहकार विद्यामंदिरच्या गुरुकुल ऑडिटरमध्ये डॉक्टर किशोर केला यांच्या जीवनपटावर आधारित चित्रफित दाखवण्यात आली। यानंतर या सत्कार सोहळ्याला उत्तर देताना सहकार विद्यामंदिर बुलढाणा अर्बन व संस्थेच्या विविध विभागात काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी आणि सर्वसामान्य जनतेच्या सहकार्यानेच मला उत्कृष्ट कार्य करण्याची प्रेरणा मिळत असल्याचे प्रतिपादन सत्कारमूर्ती डॉक्टर किशोर केला यांनी केलं। या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार विद्यामंदिरचे प्राचार्य विनायक उमाडे, विनोद ईश्वरे, प्रकाश भुते, योगेश घाटोळे, राजेश लोहिया, गजानन खरात यांच्यासह सहकार विद्यामंदिर व बुलढाणा अर्बनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। MCN न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे, जळगाव। अतिशय उत्साही आणि चिरतरुण असे आपले सर्वांचे आदरणीय लाडके डॉक्टर किशोर केला यांचा साठी आमच्या वहिनी नाही, घरी जाऊन रिझल्ट दिले। 24 वर कशाला तुम्ही वहिनीला विचारलं? त्यामुळे वाढदिवस काही सांगत नाही, वहिनी पण नसतो सांगत, तसं शक्यतो मुली सांगत नाही। पण राजकारणात लोक वय सांगत नसतात, कारण राजकारणात टिकून राहायचं नसतं, त्यामुळे जास्त वय झालं की थोडा प्रॉब्लेम येतो। परंतु अतिशय आपल्या भागामध्ये उत्साहाने आणि नवीन नवीन संकल्पना घेऊन विकासाच्या असतील, समाजसेवेच्या असतील, अशा संकल्पनेवर सातत्याने काम करत राहणे हा त्यांचा स्वभाव आहे। आणि काम करत असताना आज आपल्या भागामध्ये सहकार विद्यामंदिराच्या माध्यमातून, बुलढाणा अर्बनच्या माध्यमातून असो, गोडवच्या माध्यमातून असो, प्लॉटिंगच्या माध्यमातून असो, अशा सगळ्या क्षेत्रामध्ये एक चांगल्या प्रकारचं जळगाव विधानसभेला पुढे नेण्याचं काम हे त्यांच्या हातून होत आहे। एक जरी आमदार लोकप्रतिनिधी असलो तरी माझी हीच भावना असते की आपल्या भागातील जेही कर्तृत्ववान लोक आहेत त्यांनी त्या त्या क्षेत्रामध्ये आपल्या भागाचा विकास आणि एक चांगली दिशा द्यावी, म्हणजे त्यामध्ये डॉक्टर किशोर केला साहेबांचं नाव हे अग्रक्रमान आहे। आणि म्हणून आपल्या सगळ्यांना आनंद आहे आणि फक्त त्यांच्याकडून एवढंच सांगतो की आता आपलं वय वाढत नसतं। आणि एक मी शिकलो, बरं तुम्ही शिकले की मला माहिती नाही, सांगू खरं खरं सगळं घरच्या, पण घरचं तर सांगू ना, घरच्या अंगावर बाहेर सांगितलं प्रॉब्लेम नाही। 60 वर्षाचं वय झालं तर दुसरी इनिंग चालू होत असते। बऱ्याच लोकांना तुमचं 60 झालं हे निश्चित, तर 60 वर्षाचं वय असं असतं, काही बऱ्याच लोकांचं ते 60 रिटायरमेंट 58 झाल्यानंतर 58 झाले की त्यांना
स्वतःला जसं वाटायला लागतं की आपण आता पोक्त झालो, आपली आता रिटायरमेंट झाली, आपण आता वार्धक्याकडे चाललो, आणि मग 58 नंतर त्यांचं जीवन जे आहे ते एक वेगळ्या प्रकारे जगण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामध्ये जी एक गती असते जीवनाला द्यायची ती थांबून जाते, थोडीशी थांबवलं जातं, आणि त्यामध्ये मग व्याधी करण्याचं काम असेल, मानसिक त्रास असेल, त्या गोष्टी घडायला लागतात. आणि म्हणून 58 वर्ष जे आपलं रिटायरमेंटचं वर्ष आहे, खऱ्या अर्थानं त्यानंतर दुसरी इनिंग चालू होत असते. कारण 58 पर्यंत तुम्ही एकाच क्षेत्रामध्ये काम करता, नोकरीमध्ये असताना किंवा बाकीच्या याच्यामध्ये ते होते, पण तो 58 नंतर खऱ्या अर्थानं तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी मिळते, वेळ मिळतो, आणि त्या माध्यमातून आपले काही छंद असतील, काही बाकीच्या गोष्टी हे नोकरीवाल्यांसाठी, डॉक्टर केल्यासाठी नोकरीवाले नाही आहेत, परंतु तुम्ही एकच सांगेल 58-60 नंतर एक पुन्हा आयुष्य नव्यानं सुरुवात करायचं असतं. आणि ते कोणासाठी करायचं असतं सांगा, कोणासाठी करायचं? स्वतःसाठी, बरोबर आहे. घरच्यांसाठी. आपले मुलं आता त्यांचे मोठे झाले, ते त्यांच्या लागले मार्गाला, आता त्यांच्या भरोशावर किंवा यांनी काही सपोर्ट केला तर ते पुढे जातील, असं ते ऑलरेडी पुढे गेलेले आहेत. आता जीवन 60 नंतर असं असतं की 60 नंतर आपण समाजाचा आणि समाजातील गोरगरीब लोकांचा विचार करायला. उर्वरित आयुष्य जे आहे ते जर आपण गोरगरिबांच्या सेवेमध्ये लावलं तर त्यासारखं समाधान हे शेवटच्या दिवसांमध्ये तितकं समाधान तुम्हाला आयुष्यभर तुम्ही किती कमाई केली, किती श्रीमंत झाला, यापेक्षाही तुम्ही 60 नंतर उर्वरित आयुष्य जे समाजासाठी गोरगरीब, वंचित, दीनदलित, दुःखी लोकांसाठी जर दिलं तर शेवटचे दिवस जे आहेत ते अतिशय समाधानाचे हे जाऊ शकतात. आणि म्हणून मी त्यांना तेवढीच शुभेच्छा देणार आहे की आता तुम्ही 60च्या पलीकडे चाललात, त्यामुळे आता उर्वरित जीवन जे आहे ते दीन दलित, कष्टी, वंचित आणि गोरगरीब या लोकांच्या सेवेसाठी, कारण आपल्याला देवाने खूप दिलेलं आहे, केला सगळं असं नाही की देवाने दिलेले, भरपूर दिले, त्यांची मेहनती आहे, व्हिजन सुद्धा आहे, त्याचबरोबर देवाने भरभरून सुद्धा दिलेला आहे. पण तो दिल्यानंतर मुली व्यवस्थित लागलेल्या, मुलगी व्यवस्थित आहे, काही टेन्शन घ्यायचं काम नाही की तुम्हाला काही 1 रुपया मागायचे, त्यांना काही प्रॉब्लेमही नाही किंवा काही त्यांची हे नाही. त्यामुळे उर्वरित आयुष्यात त्यांनी जो संचय असतो तो कधीच संचय करून ठेवायचा, सांगा उत्तर द्या पटापट. ज्याने संचय केला शेवटी राहते किती आयुष्य हो 60 नंतर. जर चांगलं आयुष्य म्हटलं तर 10 वर्ष, हातपायला धडधाकट असले होते 10 वर्ष एकदम ऍक्टिव्हली काम करू शकतो, त्यानंतर मग आहेच आपल्याला शांततेने जगायचं. त्यामुळे 10-15 वर्ष पकडा तुम्ही, आणि त्यामध्ये संचय करून ठेवला तर एक तर आपली पिढी खराब होते येणारी, किंवा त्या संचयाचा उपयोग घेता येत नाही, त्याच्याकडे फक्त पाहत राहावं लागतं. त्यामुळे मानसिक सुख आणि शारीरिक सुख मिळत नाही, आणि मग त्या संचयाचा उपयोग करता आला पाहिजे. आता मी या वाढदिवसाला उद्यापासून त्यांचा हिशोब आणि ऑडिट करण्याचं काम सुरुवात करणार आहे. ते किती महिन्याचा खर्च करता सेवेसाठी, गोरगरिबांसाठी, याचं ऑडिट केला साहेबांचं उद्यापासून मी चालू करणार आहे. करायला पाहिजे की नाही? अरे जोरात बोला, तुम्हाला काढून नाही राहता, एवढं घाबरायचं नसते का? अरे शेवटी आपले प्रमुख आहेत ना ते, त्यामुळे ते घाबरायचं काय नाही, आणि छानपैकी त्यांचं एक निरोगी आयुष्य जावं. मी तर एवढंच देणार आहे त्यांना, निरोगी आयुष्य जावं आणि सर्वांची सेवा करण्याची त्यांना ईश्वर खूप आशीर्वाद द्यावेत, एवढीच त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अनेक भावना सर्व ती चित्रफित बघत असताना मनात उचलून आल्यात. मागच्या 35 वर्षापासून आदरणीय काकाजी, आई सरोजदेवी, आदरणीय भाईजी यांच्यासोबत सुरू केलेला हा प्रवास कधीतरी या टप्प्यावर पोहोचेल याची खात्री मला सुद्धा नव्हती, मला सुद्धा तर नाही, पण संस्थापकांच्या भाईजींना सुद्धा नव्हती. ज्यावेळेला संस्थेच्या ठेवी फक्त 100 कोटी झाल्या होत्या त्यावेळेला आनंद लग्नात मावत नव्हता.
ज्यावेळा पूर्वी 500 कोटी झाले आणि परिसरातील सहकारी साखर कारखाना आपण चालवायला घेतला, त्यावेळेला आम्हाला असं वाटलं की आता आपण आकाशाला हात लावलेला आहे. पण कधी काही 1, 2, 3 सहकारी विद्यामंदिरापासून सुरू केलेला हा प्रवास आज 23 सहकारी विद्यामंदिरापर्यंत आलेला आहे. आपल्या परिसरात 5 सहकारी विद्यामंदिर होऊ घातलेले आहे. सहकारी विद्यामंदिरच नाही, जवळपास 480 शाखा, जवळपास 5 राज्यांमध्ये असलेला हा व्याप एकाच शब्दावर टिकून आहे आणि तो शब्द आहे विश्वास. आणि त्याला जपायला रात्रंदिवस मेहनत घ्यावी लागते आणि संपूर्ण बुलढाणा अर्बन परिवार त्यासाठी मेहनत घेतो. ही माझ्यासाठी अतिशय आनंदाची बाब. मी सांगितलं की बुलढाणा अर्बन परिवाराचा हा प्रवास तिरुपतीच्या भक्त निकेतनपासून सुरू झाला. शिर्डी, माहूर, तुळजापूर आणि येणाऱ्या 10 तारखेला पंढरपूरला सुद्धा बुलढाणा अर्बनचं भक्त निकेतन होऊ घातलेलं आहे. आणि 4 दिवसापूर्वी अयोध्येचं सुद्धा भक्त निकेतन जे आहे त्याचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे. आम्हाला काय हवं यापेक्षा समाजाला आम्ही काय देऊ शकतो याचा सदोदित प्रयत्न करणारा हा परिवार आपला परिवार. उपेक्षिलेला घटक जो आहे समाजात, त्याला सदोदित किंवा आर्थिक व्यवहार हे या संस्थेचं उद्दिष्ट नाही, तर जे उपेक्षिलेला घटक आहे समाजातील त्याला आपण मुख्य प्रवाहात कसा आणू शकतो याचा रात्रंदिवस प्रयत्न करणारा हा परिवार. शिक्षणाशिवाय पर्याय नाही म्हणून ग्रामीण भागात उच्च दर्जाची शिक्षण व्यवस्था निर्माण करणारा हा परिवार. या परिवाराच्या प्रोजेक्ट विषयी आपण आज बोलणार नाही कारण तो विषय फार मोठा आहे. परंतु आज या परिवाराचा जेव्हा नावलौकिक झालेला आहे तो केवळ कुणी संचालक मंडळामुळे झालेला नाही, तर त्यासाठी रात्रंदिवस झटणारे तुमच्यासारखे सर्व या परिवाराचे सभासद आहेत. त्यामुळे हा परिवार आज एवढा नावारूपाला आलेला आहे. आज सहकारी विद्यामंदिर दानापूर असेल किंवा पिंपळगाव काळेची शाखा असेल, या 2 एंडमध्ये जवळपास 1000 कोटीचा व्यवसाय करणारा हा परिवार आज सर्वांची मनं जिंकून आहे. बुलढाणा अर्बनच्या नावाने आज कुणाला काही म्हटलं, कोणत्या कर्मचाऱ्याला कोणी काही म्हटलं, आमचे विभागीय व्यवस्थापक इथे प्रकाशजी सावळे आलेले आहेत ज्यांच्या अंडरमध्ये हा विभाग आहे. तर या विभागाने यावर्षी जवळपास मला वाटते साडेसाहेब 6.5 कोटी रुपये नफा कमवला. पण नफा ही आपल्यासाठी सन्मानाची बाब नाही, आपण किती लोकांपर्यंत पोहोचू शकलो ही आपल्यासाठी सन्मानाची बाब आहे. प्रत्येकाला कुठेतरी समाजात मुख्य प्रवाहात आणण्याची जबाबदारी जी आपण घेतलेली आहे, सामाजिक बँकिंग, सोशल बँकिंग ज्याला आपण म्हणतो, ती जबाबदारी परिपूर्णपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण करत राहू. परिवार आपल्यासोबत असाच जोडलेला आहे. परिवारातील सदस्यांच्या सुद्धा जर काही समस्या असल्या, मी परत सांगतो की नुसता हा दिवस साजरा करण्यात काही अर्थ नाही जोपर्यंत परिवारातील याच परिवारातील असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या, सर्व शिक्षकांच्या काही जर समस्या असल्या, त्यांच्या मुलांचं पुढचं शिक्षण असलं किंवा इतर गोष्टी असल्या, मला आनंद आहे की जी मुलं माझ्याकडे काही वर्षापूर्वी या सहकार विद्यामंदिराच्या माध्यमाने, बुलढाणा अर्बन परिवाराच्या माध्यमाने जोडली, आज त्यांची मुलं नावलौकिक मिळवतात. आता नुकतंच आपण संतोष केल्याच्या मुलींनी 2ही ग्रुप सीएची जी आपली इथली विद्यार्थिनी होती, 2ही ग्रुप सीएचे एकाच अटेम्प्टमध्ये क्लिअर केले. नाही तर एक ग्रुप क्लिअर करायला जवळपास काही लोकांना 5-5, 6-6 अटेम्प्ट लागतात, पण 2ही ग्रुप एकाच. मी एक फक्त उदाहरण दिलं. इथे साई इंगळे असेल किंवा असे जे काही व्यक्तिमत्व आहेत, तसे जे विद्यार्थी आपल्याकडनं घडून गेले, त्यांनी आज राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवलं. खरंच मी त्यांचं सुद्धा बुलढाणा अर्बन परिवाराच्या माध्यमाने अभिनंदन करतो. पण त्याआधी अभिनंदन तुमचं करतो की तुम्ही तुमची मेहनत रात्रंदिवस देऊन त्यांना घडवलं. आता साकेत मी सांगितलं